आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. अभिवादनासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन. उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंनीही केलं अभिवादन. चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन. उपस्थितांना संविधानाच्या प्रती वाटून व्यक्त केली आदरांजली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून इंदू मिलची पाहणी. प्रस्तावित बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, एकनाथ शिंदेंनी केलं आश्वस्त. ठाण्याच्या घोडबंदर रोड आज 24 तासांसाठी राहणार बंद. आज रात्री 12 ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी राहणार रस्ता बंद. साधुग्राम उभारण्याच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती. मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये माहिती. इंडिगोच्या भोंगळ कारभारावरून खासदार सुप्रिया सुळे संतप्त. इंडिगो विरोधात श्वेतपत्रिका काढण्याचं सुप्रिया सुळेंचं केंद्र सरकारला आवाहन. आणखी आठवडाभर हवाई गोंधळ असाच कायम राहण्याची शक्यता. सरकारच्या हस्तक्षेपानंतर सुद्धा विमानसेवा विस्कळीतच, तर तिकीट गगनाला भिडले. मुंबई पुणे विमानतळाचं तिकीट सुद्धा चक्क 1 लाखांवर. इंडिगोच्या ढिसाळपणाचा अन्य कंपन्यांनी उचलला फायदा. पुणे बंगळुरू मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन धावणार. आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष ट्रेन धावणार. विमानाचा फटका बसलेल्या प्रवाशांना सुद्धा मोठा दिलासा. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. अधिवेशनासाठी 7,000 पोलिसांची सुरक्षा तैनात असणार. ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव रुग्णालयामध्ये दाखल. पुणे हॉस्पिटलमध्ये बाबा आढावांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू.